इंडिया न्यूजचा काय आकडा आहे एक्झिट पोलचा? एनडीएला 371 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। इंडिया आघाडीला 125 जागा, इतर पक्षांना 47 जागा पाहायला मिळत आहेत। एक्झिट पोल महाराष्ट्राचा देखील आलेला पाहायला मिळतोय। एकीकडे महायुतीला 33 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत, मवियाला 15 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। रिपब्लिक एक्झिट पोल काय म्हणतोय बघा, स्क्रीनवरती आपल्या आकडेवारी दिसते एक्झिट पोलची। एनडीएला 395 जागा एक्झिट पोल मध्ये रिपब्लिकच्या मिळताना पाहायला मिळत आहेत। इंडिया आघाडीला मात्र 154 जागा आणि इतर पक्षांना 30 जागा मिळताना एक्झिट पोल मध्ये पाहायला मिळत आहेत। रिपब्लिक टीव्हीचा हा एक्झिट पोल आपण बघतोय। एक्झिट पोल सध्या आकडेवारी आपण बघतोय। इंडिया न्यूज एक्झिट पोल मध्ये एनडीएला 371 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। सध्या आपण बघतोय मूड काय आहे देशाचा। रिपब्लिक टीव्हीच्या या आकडेवारीत एनडीएला थेट 395 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। मोठी बातमी तर पोलस्टॅट नुसार मवियाला महाराष्ट्रामध्ये 25 जागा मिळतील, महायुतीला राज्यात 22 जागांचा अंदाज या निमित्तानं एक्झिट पोल मधून पाहायला मिळतोय। तर पोलस्टॅट नुसार हा एक्झिट पोलचा अंदाज आहे। 22 जागा महायुतीला मिळतील तर 25 जागा या मवियाला मिळताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मवियाची सरशी कुठेतरी राज्यात होईल असा हा अंदाज एक्झिट पोल मधून व्यक्त करताना पाहायला मिळतोय। एक्झिट पोलची ही आकडेवारी आपल्या समोर येते। महाराष्ट्रात मवियाला 15 जागांचा अंदाज हा रिपब्लिकच्या एक्झिट पोल नुसार आहे। 33 जागा इकडे एनडीएला मिळतील अर्थात महायुतीला मिळतील असा हा अंदाज एक्झिट पोल मधून रिपब्लिकच्या वर्तवण्यात येताना पाहायला मिळतोय। पोलस्टॅट नुसार मवियाला 25 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत तर महायुतीला राज्यात 22 जागांचा अंदाज आहे। तर दोन्ही एक्झिट पोल आपण बघतोय, पोलस्टॅट नुसार मविया 25 जागांवरती असल्याचं पाहायला मिळतंय। हे अंदाज व्यक्त करण्यात आलेत एक्झिट पोल मधनं। महाराष्ट्रासाठी दोन एक्झिट पोल आता आपण बघितलेत, रिपब्लिकचा आणि पोलस्टॅट नुसार। तर पोलस्टॅट नुसारच कोल्हापूरच्या जागेवर काय घडणार आहे तर शाहू महाराज आघाडीवर असल्याचं पोलस्टॅटच्या एक्झिट पोल नुसार पाहायला मिळतंय। मोठी बातमी या क्षणाची, साम टीव्हीवर आपण सगळ्यात मोठा एक्झिट पोल बघतो। सर्वात मोठा एक्झिट पोल साम टीव्हीवर आहे, तो सातत्यानं आपण तुमच्या समोर आणताना पाहायला मिळतोय। कोल्हापुरात सेनेचे संजय मंडलिक मात्र पिछाडीवर असणार आहेत, हा एक्झिट पोल सध्या पाहायला मिळतोय। हे अंदाज आहेत एक्झिट पोलचे कोल्हापूरच्या जागेवरचे। इंडिया न्यूजचा एक्झिट पोल मूड काय देशाचा हे सांगताना पाहायला मिळतोय। एनडीएला 371 जागा मिळत आहेत, इंडियाला 125 जागा मिळत आहेत, इतर पक्षांना 47 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय विविध संस्थांचे हे एक्झिट पोल समोर येताना पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने चर्चा करूयात। मी सम्राट सरांकडे जातोय। सम्राट सर, आता आपण बघितलं की महाराष्ट्राचा एक्झिट पोल समोर आलेला पाहायला मिळतोय। श्रीराम सरांकडे जातो मी, एक्झिट पोल समोर आलेला पाहायला मिळतोय महाराष्ट्राचा। दोन एक्झिट पोल आहेत, त्यातल्या रिपब्लिकच्या एक्झिट पोल नुसार मवियाला 25 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत आणि त्यात महायुती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। साधारण